कोल्हापुरातील गांधी मैदानाच्या बाजूनं चॅनल गटर बांधकाम स्लॅब टाकण्यात आलाय. मात्र निकृष्ट कामामुळं आज कोसळलाय. महिनाभरातच स्लॅब कोसळल्यामुळं या कामाचा दर्जा काय असेल हे वेगळं सांगायला नको. महायुतीचे कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करत असताना चॅनल गटर बांधकामाचा दर्जा जगजाहीर झाल्यानं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी कामाचा दर्जा निकृष्ट असल्यामुळंच हा स्लॅब कोसळल्याचं सांगितलं. या निकृष्ट कामातील झारीतले शुक्राचार्य कोण आहेत असा सवाल उपस्थित करत शहरातील विकास कामांमधील टक्केवारीचं हे ज्वलंत उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला. चॅनेल या गांधी मैदानमध्ये येणारं पाणी जे आहे ते पाणी फिरवून नेण्यासाठी हे चॅनेल या ठिकाणी काम सुरू आहे आणि काम हे जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वी इकडच्या बाजूचं काम पूर्ण झाल्याशिवाय तरुमंडाच्या दारातलं आणि आज इकडच्या बाजूला खडीकरण त्याच्यावर करून या आज सभेला जाण्यासाठी रस्ता तयार करत असताना या ठिकाणी निदर्शनास आले की मोठा स्लॅब या ठिकाणी कोसळलेला आहे. टक्केवारीचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आत्ता हा जो इन्सिडन्स घडला तो आज घडला म्हणून ठीक आहे, उद्या कॅनवा येत असताना किंवा काही VIP व्यक्तीच येत असताना जर घडला असता तर केवढा मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता. प्रशासनानं ह्याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि हे झारीतले जे कोण शुक्राचार्य आहेत यांच्यावर ही सुद्धा कारवाई झाली पाहिजे. हे टक्केवारीतलं कोल्हापुरातलं सर्वात ज्वलंत उदाहरण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1 महिन्यांपूर्वीच टाकण्यात आलेला स्लॅब कोसळत असताना महापालिकेचे अधिकारी करतात तरी काय अशी चर्चा शहरात सुरू आहे.